नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर. आज आपण केसांसाठी उपयुक्त असं तेल बनवणार आहोत. हे जर तेल तुम्ही यूज केलं तर केसातील कोंडा, केस गळण्याची जी समस्या आहे त्यापासून आपल्याला नक्कीच फायदा भेटेल. त्यासाठी आपण जास्वंद, कांदा, आवळा, कढीपत्ता, कोरफड, मेथी, कलोंजी म्हणजे कांद्याचं बी हे साहित्य घेतलेलं आहे. जास्वंद वापरल्यामुळे त्यातील ॲमिनो ॲसिड केसांना पोषक तत्वे पुरवतात, त्यामुळे केसांची वाढ होते आणि रक्ताभिसरण सुधारते. कांद्यामुळे केस गळती बंद होते आणि नवीन केस यायला मदत होते. आणि आपण त्यामध्ये आवळ्याचा देखील वापर केला आहे. आवळ्यामुळे डोक्याच्या टाळूचे जे आरोग्य आहे ते सुधारते. आपले जे केस आहेत ते मऊ चमकदार बनवते आणि केस तुटण्यापासून देखील आपल्याला आराम भेटतो. केसातील कोंडा देखील कमी होतो. कढीपत्त्याचा यूज केला आहे पण त्यामध्ये कढीपत्त्यामध्ये लोह, फॉलिक ॲसिड असल्यामुळे आपले जे केस आहेत ते काळे होण्यास मदत होते. येथे मी अर्धा लिटर खोबरेल तेल घेतलेलं आहे. स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला तेल ओतून तेल जे आहे ते आधी कोमट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते एक एक टाकायचं आहे. प्रथम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कलोंजी टाकायचं आहे, 3 मोठे चमचे. त्यानंतर मेथी दाणे, हे तेल वापरल्यामुळे माझ्या केसांना देखील फायदा झालेला आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा स्लाइस केलेला तो टाकून घेऊ. त्यानंतर आवळा, इथे मी 3 आवळे वापरले आहेत, ते टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर कोरफडीचे पान, एक मध्यम आकाराचं कोरफडीचं पान घेतलं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पाने, पंचवीस ते 30 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. आणि त्यानंतर जास्वंद घेतलेलं आहे. जास्वंदची फुले 5-6 फुले घेतलेले आहेत. त्यानंतर जास्वंदची पाने देखील आपण वापरू यामध्ये. त्यानंतर जे जे आपण साहित्य टाकलं आहे ते मिक्स करायचं आहे. यामध्ये आपण कोरफड जी वापरली आहे त्यामध्ये विटॅमिन ए, सी आणि ई विटॅमिन असतं, जे की अँटीऑक्सिडंट आहे. त्यामध्ये विटॅमिन B12 देखील आहे. त्यामुळे आपलं जे स्कल्प आहे ते मजबूत होतं. स्कल्पची जी त्वचा आहे ती मजबूत होण्यास मदत होते आणि आपले जे केस आहेत ते देखील मजबूत होतात. त्यामुळे हे जे तेल आहे, आपल्याला जर सपोज सकाळी डोकं धुवायचं आहे, रात्रभर हे तेल लावून ठेवू शकता आपण. नक्कीच फायदा भेटेल आपल्याला यामध्ये. तेल जे आहे ते आपल्याला चांगलं मध्यम गॅसवर उकळून घ्यायचं आहे. मधून मधून आपल्याला असं ढवळत राहायचं आहे.
आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते आपल्याला हलकंसं गोल्डन होऊ द्यायचं आहे. त्यामुळे जो अर्क आहे पदार्थांचा तो चांगला उतरतो त्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे कलर आला पाहिजे आपल्या साहित्यांचा. आणि तेल देखील आपलं हलकंसं पिवळं झालेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करून तेल थंड करून घ्यायचं आहे आणि गाळून एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. Thanks for watching video. Like, share and subscribe. Bye bye.